नमस्कार, मी सौ उल्का दिनेश मालुसरे, शिवसेना शाखा प्रमुख कोरेगाव। आज जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण अशा एका ताईंशी ओळख करून घेणार आहोत की त्या ज्योतिषशास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेत आणि आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्र हा विषय महिलांनी निवडावा का किंवा त्या वाटेवर महिलांनी जावं का, तर आज आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज या ताईंशी करणार आहोत। तर आज आपण सौ कांचनताई थिटे आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत। नमस्कार ताई। नमस्कार। मी सौ कांचन संतोष थिटे, राहणार कोरेगाव, तडवळे रोड। मी ज्योतिषशास्त्राच्या ह्या कामामध्ये गेले 10 वर्ष काम करत आहे। मी ज्योतिषशास्त्रात विवाह या विषयावर PhD केलेली आहे। वास्तुशास्त्र याच्यातही PhD केलेली आहे। पण वैदिक वास्तुशास्त्र आणि वैदिक ज्योतिषशास्त्र हा जो विषय आहे हा खूप वेगळा आहे। इथे अंधश्रद्धा किंवा तुमची कुठलीही प्रकारच्या श्रद्धेला धक्का न लावता तुमच्या येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर खूप छोट्या आणि सुटसुटीत उपाययोजनांनी मात करता येऊ शकते। की कुठल्याही खर्चिक किंवा कुठल्याही होम हवन यज्ञ हे करण्याची गरज तिथं पडते असं नाही। अंधश्रद्धा हा विषय तिथं येत नाही। ताई, मला एक सांगा, ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रामध्ये तुमचा प्रवास कसा सुरू झाला? थोडंसं हे आम्हाला बाळकडू मिळालेलं आहे, कारण आम्ही ब्राह्मण असल्यामुळं पूर्वंपार पंचांग, ज्योतिष किंवा ग्रह, राशी, त्यांचे अभ्यास, त्यांचे अंशात्मक अभ्यास हे सगळं घरात लहानपणापासून बाळकडू मिळाल्यामुळे त्याच्यात थोडासा ओढा होता। त्यातूनच बहुतेक तुम्हाला आवड पण निर्माण झाली असेल। आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेस विवाह करून मी पुण्यातनं इकडं कोरेगावला शिफ्ट झाले, त्यावेळेस हातात थोडंसं काम काहीच नव्हतं। मग तो वेळ सदुपयोग ह्यातली पुस्तकं वाचण्यात किंवा ह्यातला अभ्यास करण्यात मी घालवला त्यावेळेस, आणि आता त्याची आवड निर्माण झाली। आपलं बालपण कुठे गेलं? पूर्णपणे पुण्यात। आणि बालपण म्हणजे कशा परिस्थितीमध्ये गेलंय तुमचं बालपण? तसं मी घरात सदन कुटुंबात जन्माला आले। आई वडील दोघंही LLB झालेले होते, सुशिक्षित घरात आले, पण आई वडिलांचं छत्र लवकर हरवलं। माझ्यावर एका भावाची छोट्या जबाबदारी होती। आता तो तुमच्यावरच होती? हो, मी, कारण आई वडील जाऊन आता जवळजवळ 30 वर्ष होत आले। मग आता भाऊ माझा फ्रान्सला असतो, त्या हिशोबाने त्यावेळेसच्या जबाबदारीने शिक्षण घेत मी त्याला सांभाळत हे सगळं केलेलं आहे। म्हणजे आई वडील नसताना सुद्धा की तुम्ही दोघं एक वेल सेट झालेला आहात। खूप छान ताई, म्हणजे घेण्यासारखं आहे की आई वडिलांचं छत्र नसताना सुद्धा एक आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण कोणतंही पाऊल उचलून कुठल्याही ह्याच्यापर्यंत जाऊ शकतो। आत्ताच्या युगात, म्हणजे आत्ता जो आधुनिक युगात ज्योतिषशास्त्राचं काय उपयोग आहे असं म्हणजे तुम्हाला वाटतं? आत्ताच्या युगात एकतर काय झालेलं आहे, स्पर्धा ही समाजात खूप वाढलेली आहे, खूप छोट्या, त्यात आयुष्यमान माणसांचं कमी होत चाललेलं आहे। आणि ह्या सगळ्यातनं यश संपादन करणं किंवा इच्छापूर्ती करणं, आपल्याला काही हवं आहे किंवा आपल्याला काही मिळवताना का अडचणी येतात याचा जर शास्त्रशुद्ध शोध आपण या ज्योतिषशास्त्रातनं 100% नव्हे 101% घेऊ शकतो। का तर जे काही ग्रहदोष आहेत किंवा जे काही आहे हे सगळं अभ्यासून त्याच्यानुसार जर मार्गक्रमण केलं तर येणाऱ्या 10 अडचणींपैकी आपण 9 अडचणींवर मात करू शकतो। एक अडचण आपण दैवयोगावर ठेवायची असती, ती त्याच्यामध्ये आम्हाला हात घालता येत नाही, पण 9 अडचणी आपण योग्य रीतीने समजून या स्पर्धेच्या युगात स्वतःला आपण उभं करू शकतो। आत्ताच्या या आधुनिक काळात काही लोक ह्या ज्योतिष विषयांकडे श्रद्धेने बघतात आणि काही लोक अंधश्रद्धेने बघतात, तर यावर तुमचं मत काय आहे? हे असं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा, कुणी देव मानतं तर कुणी मानत नाही। आज आपण बघतो की विविध लोक आहेत की ती लोक म्हणतात ही शास्त्र जे आहे हे जवळजवळ 2 लाख वर्षापूर्वी
लिहून ठेवलं गेलेलं आहे. हां. याची पुस्तकं काही आपली त्यावेळेला जाळली गेली, पण काही अजूनही अवेलेबल होतात. मग जर त्यावेळेला या गोष्टीचा अभ्यास झालेला आहे आणि त्यात सांगितल्यानुसार आज घडतं, तर लोक ह्या शास्त्राकडे दुर्लक्ष करून इतर देवधर्म, इतर सत्संग हे त्या गोष्टींच्याकडे जातात की त्यांना असं वाटतं की आपण ह्या मार्गाने गेल्यामुळं आपल्याला थोडासा शॉर्टकट मिळेल. पण एक आयुष्यात कुठल्याहीच गोष्टीला शॉर्टकट हा नसतो. त्याच्यामुळं जो म्हणतो की ही अंधश्रद्धा आहे, तर माझ्या अनुभवाने जी लोक असं म्हणतात तीच लोक काही दिवसांनी मला नक्की फोन करतात. हा अनुभव आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये कोणती प्रणाली किंवा कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे असं तुम्हाला वाटतं? वैदिक हे ज्योतिषशास्त्र आणि त्याला लागून असलेलं वास्तुशास्त्र हे दोन्ही संलग्न आहे. जशी चेन असते, साखळी असते, तसं आहे की वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना माझ्या लक्षात असं आलं की तुमच्या पत्रिका जी आहे, कुंडली जी आहे, ही कुंडलीच तुमच्या वास्तूत दोष असेल किंवा नसेल हे सांगते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या साखळी पद्धतीने आहेत. ह्याचे जे उपाययोजना दिलेल्या आहेत किंवा जे दिलेलं आहे हे अतिशय सोप्या, साध्या आणि एकदम सरळ आहेत. कुठल्याही प्रकारचं तिथे थोतांड किंवा आघोरीपणा हा नसतो. अगदी घरातली स्त्रीसुद्धा 5 रुपये 2 रुपयात हे उपाय करून आपल्या घरातले कलह, घरातले प्रॉब्लेम्स कमी करू शकते. त्यामुळे वैदिक वास्तू आणि ज्योतिषशास्त्र हे सर्वात उत्तम आहे असं मला वाटतं. लोकांमध्ये ज्योतिषाविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करता किंवा आलेल्या लोकांना काय प्रयत्न करावे असं सांगता? मी माझ्याकडे जर कोणी आलं आणि जर म्हटलं की आमचा विश्वास नाही आहे, पण आता मला अडचणच आहे, मला मार्ग सुचत नाही आहे किंवा दिसत नाही आहे, या शेवटच्या स्टेजला माणसं आमच्याकडे येतात. थोडंसं बोलते की ज्योतिषशास्त्र ज्या वेळेला मी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला सुरुवात केली त्यावेळेस एक पुस्तक त्यातलं आमच्याकडं आहे वैदिकचं. त्यातलं पहिलं एक वाक्य आहे की सुखी सोनाराकडे जातो आणि दुःखी ज्योतिषाकडे येतो. त्यामुळं माणसं कायम शेवटच्या स्टेजला आमच्याकडे येतात आणि ते त्यावेळेला असं म्हणतात की हे ज्योतिषशास्त्र खोटं आहे किंवा हे अंधश्रद्धा आहे, हे खरं नाही आहे. मला एक उत्तर असं द्या की जर एखादा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये गेले 10 वर्ष येतोय आणि तुम्ही आज ज्योतिषाला कन्सल्ट केल्यानंतर त्याने दिलेले उपाय 15 दिवस केल्यानंतर जे 10 वर्षातनं तुमचा प्रॉब्लेम आलेला आहे हा 15 दिवसात सोडवायला ज्योतिषी जादूगार नाही, तर तो एक व्यवस्थित शास्त्रशुद्ध मार्गदर्शक आहे. ह्याच्या मार्गदर्शनावर जर तुम्ही चाललात तर 100% तुमचे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये ज्योतिषशास्त्राचं स्थान काय आहे असं तुम्हाला वाटतं? आजच्या बदलत्या युगामध्ये ज्योतिषशास्त्राचं स्थान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं, हे पूर्वी पण ऐकलं असाल तुम्ही, समाजात बघितलं असेल की मूळ नक्षत्र आहे, ज्येष्ठ नक्षत्र आहे, मग 9 दिवसाच्या आत बाळाला गाई पुढे ठेवलं जात होतं किंवा त्याला ते उपाययोजना केल्या जात होत्या. आत्ता शक्यतो आईवडील पत्रिकासुद्धा मुलं 12-12 वर्षाची झाली तरी त्यांच्या पत्रिका काढत नाही. ह्याच्यामध्ये एक मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे की कालसर्पदोष आणि अर्धकालसर्पदोष. मी हे 2 जर दोष सोडले तर कुठल्याही दोषासाठी होम हवन, यज्ञ, शांती, कर्म सांगत नाही. हे 2 यज्ञ, हे जे दोष आहेत हे खूप मेजर असतात, जे पिढ्यानपिढ्या कॅरी केले जातात. ह्यांच्यासाठी ह्याला जाऊन त्र्यंबकेश्वरला, नाशिकला जाऊन ह्याची शांती करणं गरजेचं असतं. हे करताना त्या गोष्टीसाठी ह्या आपल्या आजच्या युगात आपल्याला जर पाय रोवून उभं राहायचं असेल तर ह्या गोष्टी बघणं वेळेत गरजेचं आहे. मुलगा 10वी 12वी झाल्यानंतर बघल्यानंतर त्याला मिळणारे मार्क, त्याला मिळणारं यश, त्याला मिळणारा मार्ग हा थोडासा क्रिटिकल किंवा कष्टप्रद होऊ शकतो. त्याच्या आधी बघितली तर आपण त्याला सोपा मार्ग देऊ शकतो. त्यामुळे आजच्या युगात जर टिकायचं असेल तर पत्रिका बघणं किंवा ज्योतिषशास्त्राचा आधार घेणं हा 100% आजी आजोबांची काठी मिळण्यासारखं आहे. अरे वा, खूप छान ताई, मस्त. समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करू शकेल का? करू शकतं. मग काय तुमच्या मते, काय तुम्हाला उदाहरण वगैरे तुम्ही द्या? आजची जी समाज व्यवस्था आहे आपली भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण बघतोय की घरोघरी एक काळ होता की गावात एखाद्या किंवा दुसऱ्या घरामध्ये
घटस्फोटीत स्त्री सापडत होती. आज प्रत्येक घरटी एक तरी असं आपल्याला प्रकरण सापडतंच. हे का सापडतं? तर कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा पाया आहे. याच्यामुळं काही सामाजिक बंधनं ही राहिलेली आहेत आणि ती कमी होत चालल्यामुळं आपण बघतोय की विध्वंसकता वाढवत चाललेली आहे. त्यामुळं ह्या गोष्टीवर समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न मी माझ्याकडे आलेल्या सर्वांचा करायचा प्रयत्न करते. आता असं वाटतं का तुम्हाला की लोक आजही आयुष्यातील निर्णयासाठी ज्योतिषशास्त्रावर अवलंबून आहेत किंवा असतात? 100% अनुभवाने सांगते हां. की खूप उच्च शिक्षित मी लोक पाहिलीत जी माझ्याकडे येतात, ऑनलाईन कन्सल्टेशनही घेतात. अगदी उच्च शिक्षित, गर्भश्रीमंत किंवा सगळ्या देश फिरून आलेली लोकही काही गोष्टी सुरू करताना, मॅडम पत्रिका बघून मुहूर्त काढून द्या किंवा हे करतो हे मला पुढे जाऊन प्रगती देईल का, मी यात यशस्वी होईल का, असे ह्यांचे प्रश्न असतात. अगदी सर्वसामान्य माणसा इतके गहन नसले तर ह्यांचे हे ठरलेले प्रश्न असतात आणि 100% नव्हे 1% समाज ह्या गोष्टीकडे बघतोच बघतो. आजच्या पिढीला ज्योतिषशास्त्राकडे आकर्षित करण्यासाठी काय केले पाहिजे? आता आजकालची पिढी ह्या क्षेत्राकडे वळायला थोडं हे नको म्हणते, तर तुमच्या मते काय आहे की काय केलं पाहिजे? तुम्ही म्हणताय त्यानुसार आजची ही जी तरुण पिढी आहे ही या क्षेत्राकडे वळायला नको म्हणते, हे विधानच थोडंसं मला चुकीचं वाटतं. कारण मी ज्यावेळेस ऑनलाईन क्लासेस घेते त्यावेळेला माझ्या क्लासमध्ये जर 30 विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये 16 विद्यार्थी तरी 25 ते 35 वयोगटातले असतात की त्यांना त्यांचा नोकरी धंदा करत एक साईड बिझनेस म्हणून किंवा इन फ्युचर आमच्या आयुष्यात काय घडेल हे कुणाला विचारण्यापेक्षा आम्हीच अभ्यास करू शकतो का करू शकतो, ह्या उत्सुकतेसाठी का होईना ते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात. आत्तापर्यंत मी अशी 49 मुलं शिकवलेली आहेत जी 25 ते 35 वयोगटात आहेत. बरं. तुम्हाला असं वाटतं का की आत्ताच्या आधुनिक युगात ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समाजातील ताणतणाव कमी होईल? खूप कमी होऊ शकतो. सगळ्यात जर तुम्ही नीट बघितलं तर ताणतणावाचं समाजातलं महत्त्वाचं कारण दोनच आहेत. एक आहे राजकारण आणि दुसरं आहे पैसा. तर ह्याचं नियोजन, माणसाकडे येणारा पैसा, आज माणसाचं उत्पन्न 10,000 आणि खर्च 25,000 झालेला आहे. यातून घरामध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि कदाचित तो ताणतणाव समाजात विध्वंसकतेच्या रूपाने बाजारात येतो. हा कमी करण्यासाठी नक्की ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आपण हे प्रश्न सोडवू शकतो. जर एखाद्याचे 10,000 उत्पन्न आहे आणि इच्छाशक्ती त्याची प्रबळ आहे, पत्रिकेतले ग्रह त्याचे उत्तम आहेत, तर त्याला मार्गदर्शन करून आपण त्याचं उत्पन्न वाढवू शकतो. त्याच्या इच्छापूर्ती 100% नाही पण 80% पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन सपोर्ट देऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये या क्षेत्रामध्ये महिलांनी कितपत आलं पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये किती महिलांनी पुढं आलं पाहिजे? मला असं वाटतं की महिला हा जो एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे आपल्या समाजाच्या दृष्टीने, उलट या क्षेत्रात त्यांनी आलं पाहिजे. का सांगते तर आपणले इमोशन्स आणि पत्रिक ग्रहांचा अभ्यास ह्याच्यातनं जे इंडिकेशन्स म्हणा किंवा आपल्याला जे संकेत मिळतात ह्याच्यातून जर आपण उपाययोजना क्लायंटला दिल्या, येणाऱ्या जातकांना दिल्या, तर ते 100% रन करतात. आणि सगळ्यात गैरसमज असा आहे की आपण दुसऱ्यांच्या पत्रिका बघितल्यामुळं त्यांचे दोष आपल्यावर येतात आणि स्त्री हा कमकुवत दुवा आहे आणि त्याचा तिच्या मनावर, शरीरावर, तिच्या घरातल्यावर परिणाम होतो, म्हणून स्त्रिया यातून लांब राहायचा प्रयत्न करतात. पण हा अतिशय आणि चुकीचा गैरसमज आहे. स्त्रीसारखं स्ट्रॉंग कुणीही नाही आहे आणि ह्या क्षेत्रात जर त्या आल्या तर त्यांच्या पॉझिटिव्ह इमोशन्स आणि अभ्यास याचा उत्तम समाजाला वापर होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी या क्षेत्रात येण्यासाठी नक्की प्रयत्न करावा. आता तुम्हाला स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना कोणती आव्हानं आली किंवा तुम्हाला प्रसंग असा कोणता आला का की ते तुम्हाला आव्हानात्मक वाटला? हो, ज्यावेळेस मी ज्योतिषशास्त्राचं ऑफिस सुरू केलं त्यावेळेस काही लोक माझ्याकडे आली की यांना येतं का,
नक्की ह्या आहेत का, ह्यांचं वक्तृत्व पहिल्यापासूनच चांगलं आहे, बोलायला ह्या पुण्यातले. थोडा कोरेगावात आल्यानंतर मला हा एक हे मिळाला की पुण्यातली माणसं बोलण्यात हुशार असतात. पण बोलणं हे जर मी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघितलं तर बुध ह्या ग्रहाचं काम आहे. ज्याच्या पत्रिकेत बुध उत्तम, तो कुठल्याही जगाच्या पाठीवरनं आला तरी तो वक्तृत्वात उत्तमच असणार आहे. मी सिद्ध करू शकते हे. पण ह्याचा मला आव्हानात्मक असं झालं की मला बरेच जण म्हणाले की तू सांगती म्हणून तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवू का. पण काही वेळेला सुरुवातीला मी इथल्या 10-15 लोकांना मोफत उपाययोजना दिल्यानंतर त्यांनी त्या आनंदाने घेतल्या आणि जेव्हा त्यांना फायदा झाला त्यावेळेस ते म्हटले की योग्य, तुझ्यासारखा योग्य अभ्यास करून जर मार्गदर्शन कोणी करणारा असेल तर या ज्योतिषशास्त्राला खरंच नावरूपाला येऊ शकतं. कारण बऱ्याच ठिकाणी आमचंच हे शास्त्र आहे, पण अर्धवट ज्ञानावर चुकीच्या मार्गदर्शनाने माणसांना थोडासा त्याचा त्रास हा होतो. त्यामुळे ह्याचं आव्हान मला पदोपदी आजही उचलावं लागतं. आज ते आव्हान संपलेलं नाही, ते वाढलेलं आहे. ज्योतिषशास्त्र शिकण्यात किंवा प्रगत होण्यात आपण म्हणतो ना, शिकताना काय अडचणी येतात, तर तुम्हाला असं काय वाटतं की महिलांना ह्या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत शिकण्यात, ज्योतिषशास्त्र शिकण्यात? सगळ्यात महत्त्वाचं काय होतं आहे की ज्योतिषशास्त्रावर पुस्तकं कमी आहेत, खूप कमी आहेत. जी आहेत ती थोडीशी अर्धवट ज्ञानावर पण आहेत, काही पूर्ण माहिती पण आपल्याला त्यातनं मिळते. तर महिलांना घरातनं आणि स्वतःच्या ह्याच्यातनं कामातनं या गोष्टीला वेळ देण्यासाठी त्यांचं वाचन दांडगं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी पत्रिका अभ्यासल्या पाहिजे, थोडासा त्यांनी स्वतःचा वेळ ह्याला दिला पाहिजे असं मला वाटतं. या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात संधी वाढवण्यासाठी महिलांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? या क्षेत्रात जर संधी वाढवायच्या असतील आपल्याला तर ह्याच्यामध्ये खूप नुसतं ज्योतिषशास्त्र म्हटलं की हे कुंडली हेच एवढंच मर्यादित नाही आहे. तर ह्याच्यामध्ये कुंडलीचं जर आपण एक चित्र हे समोर घेतलं पोस्टर तर 12 घरं आहेत. 12 घरं 12 गोष्टी दाखवतं आयुष्यात. आणि प्रत्येक घराचा अभ्यास जर करायचा म्हटला तर प्रत्येक माणूस त्यात तज्ज्ञ होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर MBBS झाला डॉक्टर तर आपण पूर्वी सगळं त्याला दाखवत होतो, पण आज MBBS झाल्यानंतर तो पुढं दाखवतो की आय स्पेशलिस्ट, हेअर स्पेशलिस्ट किंवा डेंटिस्ट. हे जे MBBS नंतर त्यांची पदवी आहेत तशा या ज्योतिषशास्त्रात आहेत. फक्त त्याचं बेसिक नॉलेज घेऊन तुम्ही त्याच्यासाठी स्पेशलाइज करू शकता. या क्षेत्रात येण्यासाठी महिलांनी कोणते गुण आत्मसात केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं की देवावर श्रद्धा असली पाहिजे. दुसरी गोष्ट की चुकूनही कधीही कोणाचीही परिस्थिती किंवा कोणाचीही एकंदरीत स्थिती बघून त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी प्रयत्न नाही केले पाहिजेत. स्त्रीचा हा स्वभाव आहे, तिची ईर्ष्या तिने कमी केली पाहिजे. समोरचीकडं आहे मग माझ्याकडं का नाही, ही ईर्ष्या जिथं थांबते तिथून अध्यात्माचा मार्ग सुरू होतो. आणि अध्यात्माची दुसरी पायरी ही ज्योतिषशास्त्र आहे. तुमच्या अनुभवानुसार ज्योतिषशास्त्र लोकांच्या जीवनात काय बदल घडवून आणू शकतं? ज्योतिषशास्त्र लोकांच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणू शकतो. एक, घरामधले एकमेकाबद्दलचे विचार हे सुंदर होऊ शकतात. एकमेकाची नाती बदलू शकतात. माणसं व्यसनातनं बाहेर येऊ शकतात. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्यामुळं मुलांवर उत्तम संस्कार होऊ शकतात. आपण जे हे वातावरण निर्माण केल्यानंतर जे शिजवून अन्न खातो याचं रोगात रूपांतर न होता शरीरासाठी त्याचं अमृत होऊ शकतं. त्यामुळं ज्योतिषशास्त्र हे आपलं आयुष्य बदलण्यासाठी 100% काम करतं. या तुमच्या वैदिक ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही असं एखादं मोठं उदाहरण कोणाचं सोडवलं आहे का, की कोणाची समस्या सोडवली का? मी नाव नाही घेऊ शकत. आपल्या साताऱ्याचे प्रख्यात माणसं आहेत ती. काही नियम आहेत, जसं डॉक्टर एकाचा रोग दुसऱ्याला सांगू शकत नाही तसंच आहे. पण मी एक फॉर एक्झाम्पल सांगते की त्यांच्या मुलीची पत्रिका आहेत, गडगंज आहेत आज, की त्यांच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विवाह योग नाही, वैधव्य योग आहे, अगदी 100% आहे. आणि त्यांना आत्तापर्यंत ते बऱ्याच ठिकाणी जाऊन दाखवून आले. माझं नाव त्यांना कुठून कळलं माहीत नाही, पण ते माझ्याकडे येऊन पत्रिका मुलगी घेऊन गेले.
मी त्यांना 2 दिवस मागितले आणि अंशात्मक सगळी पत्रिका बघितल्यावर माझ्या असं लक्षात आलं, वैधव्य योग मुलीच्या पत्रिकेत आहे, पण त्याच्या आधी तिला 2 पुत्रप्राप्ती दाखवतात. बरं. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्याची उपाययोजना काय केल्या पाहिजेत. तर त्यांना मी बोलवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं त्या मुलीच्या आईचं आणि आजीचं मला खूप काउन्सिलिंग करावं लागलं, कारण त्यांना ज्यांनी हे सांगितलं होतं त्यामुळे ते हायपर झाले होते. मग उपाययोजना सांगितली. ह्याच्यामध्ये एक कुंभ विवाह म्हणून प्रकार असतो, तो कशा पद्धतीने करायचा हेही शास्त्र आहे. आणि काही रत्न किंवा काही 1-2 व्रत सांगितली. आज त्या मुलीच्या लग्नाला 4 वर्ष झाली आणि तिला जुळी ट्विन्स मुलं झालेली आहेत. बर, किती छान. त्यामुळं ह्या गोष्टी आहेत, ह्याचा फक्त खोल अभ्यास केला पाहिजे. वरवर न बघता कोणत्याही ज्योतिषाने चुकीचं मार्गदर्शन करू नये. माणसांच्या जीवावर ह्या गोष्टी बेततात, कारण ज्योतिषशास्त्र हे माणसाच्या डायरेक्ट मनाशी जोडलं जातं. बरं. या क्षेत्रात मिळालेल्या यशस्वीतेचा कोणता क्षण असा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे? मग तुम्हाला असं काय वाटतं की या क्षेत्रात आल्यानंतर एखादा तरी क्षण असतो, आपण म्हणतो की काहीतरी टर्निंग पॉईंट असतो, किंवा आपल्याला या क्षेत्रात आल्यानंतर खूप एक क्षण असा असतो की तो खूप महत्त्वाचा वाटतो, असा तुमचा कोणता क्षण आहे? मी आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने कमीत कमी 1 लाखाच्या वर पत्रिका पाहिलेल्या आहेत. बरं. एक लक्षात घ्या की सगळ्या राशींचे अभ्यास आहेत, सगळ्या ग्रहांची उपाययोजना माझ्याकडे आहेत, पण माझ्या आयुष्यातही काही एक प्रॉब्लेम आहे की मला ज्योतिषशास्त्रानुसार मी त्याचा अभ्यास केलेला आहे. तो कधी माझ्या वाट्याला येणार हेही मला माहीत आहे, पण जसं डॉक्टर स्वतःचं ऑपरेशन स्वतः करू शकत नाही, तसं मला त्याच्यासाठी माझ्या गुरूंचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि त्या दिवशी त्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जे उपाय मी चालू ठेवलेत त्याचं ज्या दिवशी मला यश येईल त्या दिवशी मी स्पेशल व्हिडिओ करून आपल्या सर्व जातकांना एक कळवेन की मी ज्योतिषशास्त्रात सक्सेस झालेली आहे. बरं, ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी तुम्ही महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं मगाशी सांगितलं तसं की थोडंसं आध्यात्मिकरित्या जा. आध्यात्मिकरित्या जाणं म्हणजे तुम्ही कुठल्या मठात, कुठल्या सत्संगला किंवा तासनतास देवापुढं बसणं नव्हे, तर तुमच्या तोंडात नामस्मरण असेल. तुम्ही एक अनुभव घ्या, तुम्हाला जो मंत्र आवडतो, स्वामी समर्थांचा घ्या, गोंदवलेकर महाराजांचा घ्या, साईबाबांचा घ्या, जो तुम्हाला आवडतो तो मंत्र तुम्ही कुठलंही काम करत असताना तुम्ही तोंडातल्या तोंडात तो म्हणत राहा. वाईट विचार तुमच्यापासून लांब जातात, आपोआपच तुम्हाला तो वेळ मिळत नाही. आणि अशा वेळेला तुमचा जो हावरा असतो आपला बॉडीचा की तो तुमचा बदलतो आणि त्यानंतर तुम्ही ज्योतिषशास्त्रात येण्यासाठी 100% हे होऊ शकता की त्यावेळेला तुम्ही तिथं येऊन तो अभ्यास करून तुम्ही दुसऱ्याचंही आयुष्य सुधरवू शकता आणि त्याचा पॉझिटिव्ह आपल्याही आयुष्यात घेऊ शकता. समाजाला किंवा खास करून महिलांना तुमच्याकडून काय प्रेरणा मिळेल या ज्योतिषशास्त्राकडून? सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू का, स्त्री कशी असू दे, भांडखोर असू दे, गप्प बसणारी असू दे किंवा सुंदर असू दे, देखणी असू दे, बुटकी असू दे, जाड असू दे, एनिथिंग, तिचं घरावर प्रेम असतं, कुटुंबावर प्रेम असतं आणि ह्या कुटुंबासाठी ती काहीही करायला तयार असते. त्यामुळं ह्या महिला दिनाच्या निमित्ताने मी एकच सांगते की ज्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ येईल त्या पहिल्या 100 महिलांच्या पत्रिका मी फ्री ऑफ चार्ज बघेन. ताईंनी बघा आज आपल्याला एक खरंच त्यांनी आज ह्या मुलाखतीतून महिलांना एक सवलत दिलेली आहे, म्हणण्यापेक्षा सूटच दिली आहे की पहिला हा व्हिडिओ ज्या महिला 100 महिला बघतील त्यांची पत्रिका ताई फ्रीमध्ये देणार आहेत करून. तर ह्याचा खरंच समाजातील महिलांनी लाभ घ्यावा अशी मी मनापासून विनंती करते. ताई, तुम्हाला काय वाटतं, हे ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का कला आहे? विज्ञान आहे आणि त्याच्या जोडीला कला पण आहे, कारण आपण जे थिंकिंग करतो त्याचा आणि विज्ञानाची सांगड घालून आपण ह्या गोष्टी अंमलात आणल्यानंतर आयुष्यात चेंजेस घडवणे. सुनीता विल्यम आज 9 महिन्यांनी भारतात परत आलेली, पण ती येणार हे ज्यावेळेला ती गेली, ज्यावेळेस त्यांचा प्रॉब्लेम झाला त्याच वेळेला जगविख्यात
ज्योतिषांनी हे सांगितलं होतं की ती जिवंत परत येणार आहे. म्हणजेच हे विज्ञान आणि येणारं तर्कशास्त्र याचा सुंदर मिलाप म्हणजे ज्योतिषशास्त्र. तुम्ही त्याचा वापर तुमच्या आयुष्यासाठी कसा करता ह्याच्यावर ह्याचे रिझल्ट्स आणि ह्याच्यावर तुमचं त्याच्याबद्दलचं मत हे नक्की आहे. ज्योतिषशास्त्राचा उपयोग समाज कल्याणासाठी कसा करावा? ज्योतिषशास्त्राचा उपयोग समाज कल्याण, समाज मी मगाशी म्हटल्यासारखं आहे की समाज आत्ता जे चाललेला आहे ह्या दोनच गोष्टींवर आहे की राजकारण, पैसा आणि कुटुंब व्यवस्था. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना या चेनसारख्या आहेत. ज्याच्या घरात कुटुंब सुंदर आहे, शास्त्रशुद्ध, व्यवस्थित एकमेकाला बांधलेला आहे, एकमेकाला सपोर्टिव्ह आहे, तो माणूस नक्की समाजात प्रबोधन घडवू शकतो, समाजात बदल घडवू शकतो. त्यामुळं ज्योतिषशास्त्राचा वापर आपण एक कुटुंब संस्था सुधारण्यासाठीच करावा आणि त्यातून सामाजिक प्रश्न हे आपोआप सुटतील असं मला प्रकर्षाने वाटतं. आणि हे आज नाही, पहिल्यापासूनच वाटत आलं. डिजिटल माध्यम आता आले, व्हॉट्सअप, इन्स्टा, ह्या माध्यमांमुळे ज्योतिषशास्त्रावर कोणता प्रभाव पडतो का? हा व्हिडिओ जे बघणार आहेत ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि हे मनापासून हे आहे की रिक्वेस्ट आहे की आपण आज फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्याच्यावर रील्स बघतो. मीही पण पाहते. त्यावेळेला काही जी ज्योतिषशास्त्रामध्ये असलेली लोक तिथं येतात आणि काहीतरी विनाकारण तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची, तुमची इच्छापूर्ती करायची, मग हा उपाय करा, तो उपाय करा, असं अर्धवट नॉलेज देतात आणि लोक त्याला बळी पडून ते नॉलेज वापरायचा आयुष्यात प्रयत्न करतात. एक लक्षात घ्या की आपल्या जर पत्रिकेत आपल्या कुंडली ही कशी बनली जाते तर आपली पूर्वजन्म जे काही पाप पुण्य आपण केलं आहे त्याच्यावरती आधारित असते. त्यामुळे या मीडियावर दाखवलेल्या व्हिडिओचा वापर करून आपल्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करू नका. एका व्यवस्थित ज्योतिषाला व्यवस्थित पत्रिका दाखवून त्याच्याकडून एखादा मंत्र, एखादा उपाययोजना घेऊन ती कायमस्वरूपी फॉलो ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणा. त्यामुळं मीडियाच्या ह्याला बळी पडू नका. मला एक सांगा ताई, आता आपण म्हणतो ना की शनीची 7.5 आहे हा जो प्रकार आहे, तर कोणाची चालू आहे, कोणाची अर्ध्यावर आहे, कोणाची संपत आहे. तर तुम्ही आज समाजातील ॲक्च्युली सर्व समाजासाठी ह्या शनीच्या 7.5वर काय टिप्स देऊ शकता का? सगळ्यात महत्त्वाचं, शनीची 7.5 म्हणजे काय? लोक 7.5 म्हटलं की घाबरतात. घाबरायचं कारण नाही आहे. जसं पूर्वी राजदरबार होते, त्या राजदरबारामध्ये न्यायाधीश असायचा, त्याचा प्रधान असायचा, कायदेपंडित असायचा. तर हे तसं आहे की मंगळ हा प्रधान आहे, रवी हा राजा आहे, चंद्र ही माता आहे, बुध हा पुत्र आहे, तसा शनी हा न्यायदेवता आहे. त्याचा जो निर्णय त्यावेळेला होत होता तो मान्य केला जात होता. तसं या ग्रहांमधला हा 7.5चा जो काळ असतो तो सगळ्यांनाच वाईट जातो असं नाही आहे. तर हे थोडंसं आपल्या कर्मावर आणि आपल्या बुधावर अवलंबून असतं. बुध मागाशी सांगितल्यासारखं की हा वाचेवर काम करतो. एक लक्षात घ्या, पृथ्वी गोल फिरते आणि तुम्ही आज समोरच्याला बोलल्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की ते आपल्याला फिरून येणार नाही आहे, तर पृथ्वी कधी ना कधी समोर चंद्राच्या येते आणि ग्रहण घडतं. तसं ते पृथ्वी बोलल्या, तुम्ही जर एखाद्याला वाईट बोलला असाल, एखाद्याचं वाईट केलं असेल तर तुम्ही 7.5ला नक्की घाबरा. पण जर तुम्ही एखाद्याचं चांगलंच केलेलं आहे तर ही 7.5 खूप छान फळं देऊन जाते. मी अशी कितीतरी लोक दाखवते की 7.5 त्यांनी घरं बांधली आहेत, त्यांनी लग्न केली आहेत, त्यांचं करिअर उच्चीला गेलेलं आहे. कारण शनी हा न्यायप्रधान आहे. तुम्ही जी कर्म केलेली आहेत आजपर्यंतची त्याचं जे काय म्हणतो आपण हे मिळणार आहे आपल्याला, ते शनीच्या 7.5तच मिळणार फळ. तर ते तुम्हाला शनीच्या 7.5त मिळतं. त्यामुळे शनीच्या 7.5ला घाबरू नका, घाबरा ते आपल्या कर्माला घाबरा. म्हणजे असं आहे की आपण जे काही कर्म करतो त्यावर त्याचं फळ मिळतं हे नक्की. शनीच्या 7.5साठी आत्ता मीन राशीला 2रा टप्पा, मेष राशीला पहिला टप्पा आणि कुंभ राशीला शेवटचा टप्पा हा 29 तारखेला संपतोय. पण ज्यांना चालू होतीये थोडक्यात म्हणजे मेष रास, तर ह्यांना एक उत्तम उपाय आहे की यांनी कुठलंही फूल, तेल, पान, कुंकू काहीही न घेऊन जाता शनीला जावं
आणि शनीला तिरकं उभं राहून फक्त त्याच्या पाया पडून परत यावं, एवढंच करावं. शनिवारी नॉनव्हेज पूर्ण टाळावं. ज्या राशीला 7.5 सुरू आहे यांनी कुठल्याही परिस्थितीत खाऊ घालू नये आणि खाऊ पण नाही. म्हणजे ही एक समाजासाठी टिप्स खूप छान दिलेली आहे ताईंनी आपल्या. ताई, माझ्या मते की तुमचे मिस्टर शेतकरी आहेत. हो. तर आज एवढ्या ताई ज्योतिषशास्त्र, वैदिक ज्योतिषशास्त्र आहेत आणि मिस्टर त्यांचे शेतकरी आहेत. तर आज आपण म्हणतो की शेतकरी नवरा असावा नसावा हे समाजासाठी आज खूप मोठी एक हे आहे की शेतकरी नवरा असला तर मुली मिळत नाहीत. तर तुम्ही तुमचं हे क्षेत्र, मिस्टरांचं शेती क्षेत्र, तर मला एक सांगा की तुम्ही पण त्यांच्याबरोबर थोडं काम करता का? करतो. पण काय असतं की शेती, आम्ही थोडे शहरात राहिलेलो आहोत. मी माझं पूर्व प्रोफेशन थोडंसं आता हे करते तुम्हाला इंट्रोड्यूस, की मी DTL केलेलं आहे, टॅक्स कन्सल्टेशन मी पहिली करत होते. आत्ता माझा भाऊ फायनान्समधून करून ती कंपनी जी मी टाकलेली आहे कांचन सर्व्हिसेस, जर तुम्ही ऑनलाईन गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला माझं ऑथराइज TDS आणि पॅन सेंटर तुम्हाला रेलिगेअरचं तिथं दिसेल. आणि ते जे आहे ते माझा भाऊ आत्ता त्याला टेकओव्हर करून मी लग्न केलं. लग्न मी थोडं उशिरा केलं, वयाच्या 34व्या वर्षी मी लग्न केलेलं आहे. त्यामुळं काय झालं की मी त्या क्षेत्रात होते. ते क्षेत्र काम करताना मला हे प्रकर्षाने जाणवायचं की शेती किंवा 2 दिवस हिल स्टेशनला जाण्यापेक्षा जर आपण तिथं रोज राहिलो तर निरोगी आयुष्य जगू. आणि मला ह्याचा खरं सार्थ अभिमान आहे की माझा नवरा तर कष्टाळू आहेच आहे, पण मला जे काही मिळाले त्यात मी खूप आनंदी आहे. मला ह्याचा स्वाभिमान वाटतो की कोरोनामध्ये माझ्या नात्यामध्ये सगळे दवाखान्यात जाऊन आले, फक्त मी आणि माझा नवऱ्याने दवाखाना बघितलेला नाही. आपण म्हणतो की शेती नवरा नको आहे, पण ताईंनी खरंच इतकं खूप म्हणजे असं सुंदर सांगितलं की कोरोनामध्ये बघा त्यांचे सगळे नातेवाईक दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले, पण ताई नाही का, तर त्या शेतीशी निगडीत आहेत. आणि खरंच आता आम्ही बघितलं तुमच्या परिसर, शेजारीचं शेती आहे, खूप छान आहे खरं. म्हणजे मस्तच आहे की आपण म्हणतो की शेती हा विषय खरं घेण्यासारखा आहे. आणि शेतीत जर राहिलो तर मला वाटते बरेच आजारसुद्धा बरे होत आहेत. आज आपण थोडंसं मी बोलते की आज आपण बघतोय की मार्केटमध्ये औषधं घातलेली फळभाज्या किंवा प्लॅस्टिकचे दाणे. आता मध्ये मी परवा दिवशी वाचलं कुठंतरी की गहू प्लॅस्टिकचा तयार झाला आहे आणि ओरिजिनल गहू. आज काही असू दे, 1 एकर जरी शेती असेल तर वर्षभर आपल्याला पुरेल एवढं ओरिजिनल धान्य पिकवून आपण खाऊ शकतो. लक्षात ठेवा मुलींनो की मी विवाहातच PhD केलेली आहे. मुलींचा जो हा अट्टहास आहे की त्यांनी शहरातलाच मुलगा हवा, तर हे अट्टहास सोडून फक्त तो निर्व्यसनी हवा हा अट्टहास धरा. त्याच्याकडे 1-1.5 एकर शेती असेल ना तर तुम्ही खाऊन पिऊन आयुष्यात निरोगी राहू शकता. उद्या पुण्या मुंबईत लाख रुपये सर्व्हिस करणाऱ्या माणसाबरोबर लग्न करून प्लॅस्टिकचं अन्न खाऊन कॅन्सरसारख्या रोगाला 10-10, 20-20 लाख घालवण्यापेक्षा अर्धी भाकरी वाटून खाऊन सुखी राहा, हे महत्त्वाचं आयुष्याचं ब्रीद आहे. कारण शेवटच्या घडीला आपण मग म्हणतो देवाला की देवा रे पैसा दिलास पण आरोग्य का नाही, तर त्याला हा आपला हट्ट कारणीभूत ठरतोय. त्यामुळं मुलींनी आजच्या हा हट्ट सोडला पाहिजे. फक्त हट्ट एकच धरा की तो निर्व्यसनी हवा. बरोबर आहे. आज ताईंनी इतकी आपल्याला भरपूर ह्या ज्योतिषशास्त्राविषयी माहिती दिलेली आहे. खरंच आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्र महिलांनी ह्या क्षेत्रात वळावं का नाही वळावं, तर ताईंनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर आपण ह्या क्षेत्रामध्ये वळलो तर खरंच खूप छान त्याचे रिझल्ट्स आलेले आहेत. आणि दुसरा एक मुद्दा आपण खरंच ताई तुम्ही खूप छान सांगितला की शनीच्या 7.5चा मुद्दा बोलला तुम्ही. शेतकरी मुलगा, शेतकरी नवरा ह्याविषयी पण तुम्ही खूप छान म्हणजे सांगितलं. तर आज आपण इथं वैदिक ज्योतिषशास्त्र याविषयी आपण आज कांचनताईंकडून खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपण माहिती घेतलेली आहे. तर समाजातील सर्व महिलांनी या शास्त्राकडे वळायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि ताईंनी एक आपल्याला ऑफर दिली आहे थोडक्यात. पहिल्या ही रील बघणाऱ्या पहिल्या 100 महिलांना ताई फ्रीमध्ये पत्रिका बघून देणार आहेत, तर त्याचा पण लाभ घ्यावा. धन्यवाद ताई, आपण आज इथे आलात. म्हणजे आम्हीच आलो आहे तुमच्याकडे. मला एक थोडंसं सांगायची इच्छा आहे. ज्यांनी पत्रिका पाहायची आहेत
त्यांनी ही रील मला शेअर करायची आहे. आणि दुसरी अजून एक ऑफर आहे की 15 मे ते 22 मे हा एक छोटासा 8 दिवसाचा ज्योतिषशास्त्र इंट्रोडक्शन्स म्हणजे ज्योतिषशास्त्र तोंड ओळख ह्याचा छोटासा एक मिनिमम फी ठेवून एक कोर्स मी चालू केलेला आहे, जो मी गेले 4 वर्ष घेत आहे. फक्त यावर्षी काही कारणास्तव तो जानेवारीच्या ऐवजी मी मेमध्ये घेत आहे. तर ज्या महिलांना हा करायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. नक्कीच हे सुद्धा ताईंनी सांगितलेलं आहे. तर ज्या महिलांना हा कोर्स करायचा आहे तर त्यांनी हा कॉन्टॅक्ट करून हा कोर्स करू शकता. आज आपण सप्ततारा न्यूजतर्फे आज ताई आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत. आम्हाला खूप सुंदर तुम्ही माहिती दिली आणि खरोखरच खूप घेण्यासारखी माहिती आहे ही. तर सप्ततारा न्यूजतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि पुढील कारकिर्दीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सप्ततारा न्यूज आणि त्यांच्या टीमचे सर्वप्रथम मी आभार मानते की ते माझ्यापर्यंत पोचले आणि माझे ज्योतिषशास्त्राविषयीचे विचार हे समाजापर्यंत पोचवण्यास त्यांनी मला मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः आभारी आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथींचा सन्मान करणं हे आपलं काम आहे. तर त्या सन्मानाप्रती आपण आज सप्ततारा न्यूजतर्फे कांचनताईंना एक छोटीशी भेट देत आहोत. आणि याचबरोबर योगिता साडी सेंटर त्यांच्यातर्फे सुद्धा एक छोटंसं गिफ्ट ताईंना.